तर विद्यार्थी मित्रांनो, काल जी 8 तारखेला जी यादी लागली TRTIची, तर त्यात बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर सिलेक्शन झालेल्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचं बाकी नाव नाही आलं किंवा वेटिंग लिस्टला आहे त्यांनी पण घाबरू नका, कारण लवकरच प्रोविजनल लिस्ट आहे. कारण डॉक्युमेंटमध्ये बरेच मुलं उडणार आहेत, त्यांच्याकडे जात पडताळणी नसते बऱ्याच जणांकडे, त्यामुळे वेटिंग लिस्टवाल्यांची नावं वरती येऊ शकता. तसंच हे जे 18,000 लाभार्थ्यांकरता निवड यादी प्रसिद्ध केली आहे, पण त्याच्यात 17,118च उमेदवारांची गुणवत्ता यादी लावली. हा मोठा एक प्रश्न आहे की त्यांनी 18,000 पूर्ण का घेतले नाही, आणि घेतलेत भरपूर मुलांचा प्रश्न आहे की 18,000 जागा आहेत तर आमची नावं का नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की प्रत्येक जिल्हावाईज जागा वाटप झालेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी काहीतरी 1,200 जणांना लिस्टमध्ये नाव आहे, आणि 500 मुली आणि 200-250 काहीतरी मुलं आहेत वेटिंग लिस्टला. त्यामुळे ही निवड यादी सामान्य प्रवर्गासाठी 69% विद्यार्थी घेतलेले आहे, महिला 30% घेतलेला आहे, आणि अनाथ प्रवर्ग 1% घेतलेला आहे. तसेच जे उमेदवार कागदपत्र पडताळणीत मूळ कागदपत्र जर सादर करू शकले नाहीत, तर त्यांना डावलून दुसऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल. तर लक्षात घ्या मित्रांनो की आता भरपूर अकॅडमीवाले तुम्हाला फोन करतील, सर तुमचं सिलेक्शन झालं आहे तर तुम्ही आमच्या अकॅडमीचा प्रेफरन्स द्या, हे ते. मित्रांनो, प्रेफरन्स देताना घाई करू नका. व्यवस्थित चांगली अकॅडमी निवडा, जी की तुम्हाला व्यवस्थित शिकवतील तिथं क्लासला, आणि ग्राउंड पण चांगल्या ठिकाणी होईल. तुमचं ग्राउंडसाठी कोणती अकॅडमी बेस्ट आहे, कोणत्या अकॅडमीचे कोच चांगले आहेत, हे पण व्यवस्थित बघा. कारण कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. भरपूर जण आता आमिष दाखवतील, सर आमच्या अकॅडमीला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तुम्हाला टॅब देऊ, आमका देऊ, फलाना देऊ. हा त्यांचा फायदा आहे. तुम्ही योग्य तीच अकॅडमी निवडा. तुमचे भाऊ किंवा बहीण असतील ज्यांनी लाभ घेतला आहे, कुठे त्यांना चांगलं शिकवलं गेलं आहे हे त्यांना विचारून मगच प्रेफरन्स निवडा. काही नाही, भरपूर 5 प्रेफरन्स येतात निवडायला. त्याच्यात तुमचं ज्या अकॅडमीला नाव येईल पहिल्या प्रेफरन्सनुसार, म्हणजे तुम्ही जे अकॅडमी द्याल पहिले ती अकॅडमी तुम्हाला येईल, किंवा दुसरी येईल सेकंड प्रेफरन्सची. तर त्यानुसार व्यवस्थित निवडा आणि चांगला अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.